नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे नवीन सत्रात स्वागत आहे. या सत्रात आपण मानवी डोळ्याची रचना, त्यातील दोष आणि त्यावरील सुधारणा याविषयी माहिती घेणार आहोत, जी मानवी डोळा आणि रंगीबेरंगी जग या पाठात समाविष्ट आहे. शिक्षणात्मक उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला खालील संकल्पना समजतील. मानवी डोळ्याची रचना, समायोजन क्षमता, मायोपिया दृष्टिदोष, हायपरमेट्रोपिया दूरदृष्टिदोष, प्रेसबायोपिया ज्येष्ठत्वामुळे होणारा दृष्टिदोष. महत्त्वाच्या संज्ञा. मानवी डोळ्याची रचना, समायोजन क्षमता, डोळ्यांची फोकस लांबी समायोजित करण्याची क्षमता. दोष, डोळ्यांचे अपूर्णत्व. मायोपिया निकट दृष्टिदोष, जवळील वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. हायपरमेट्रोपिया दूरदृष्टिदोष, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळील वस्तू अस्पष्ट दिसतात. प्रेसबायोपिया, वय वाढल्यामुळे डोळ्यांची समायोजन क्षमता कमी होते. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पनात्मक नकाशाकडे पाहूया. मागील प्रकरणात तुम्ही काच लेन्समधून होणारे प्रकाशाचे अपवर्तन, प्रतिमेचे स्वरूप, स्थान आणि वस्तूंच्या विविध अंतरानुसार प्रतिमेचा आकार याचा अभ्यास केला आहे. या संकल्पना मानवी डोळ्याच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण डोळा प्रकाशाचा उपयोग करून आजूबाजूच्या वस्तू पाहण्यास सक्षम असतो आणि त्याच्या रचनेत एक लेन्स असते. मानवी डोळा हा सर्वात मौल्यवान आणि संवेदनशील ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. तो आपल्याला या सुंदर जगातील वस्तू आणि रंग पाहण्यास सक्षम करतो. मानवी डोळा हा कॅमेऱ्यासारखा असतो. त्यातील लेन्स प्रणाली प्रकाश संवेदनशील पडदा रेटिनावर प्रतिमा तयार करते. डोळ्याचा गोळा आयबॉल साधारणतः गोलसर असतो, ज्याचा व्यास सुमारे 2.3 सेमी असतो. डोळ्याच्या पुढच्या भागाला पारदर्शक संरक्षक पटल म्हणतात, ज्याला कॉर्निया म्हणतात. प्रकाश डोळ्यात कॉर्नियाच्या माध्यमातून प्रवेश करतो. कॉर्नियाच्या मागे एक द्रवयुक्त पोकळी असते, ज्याला ॲक्वस ह्युमर म्हणतात, आणि त्यामागे स्फटिकासारखी पारदर्शक लेन्स असते. जी प्रतिमा तयार करण्यास मदत करते. ॲक्वस ह्युमर आणि लेन्सच्या मध्ये आयरिस नावाचा स्नायूयुक्त पडदा असतो, ज्यामध्ये प्युपिल नावाचा एक छोटा छिद्र असतो. आयरिस म्हणजे डोळ्याचा रंगीत भाग असतो.
आणि प्युपिल काळसर दिसतो. आयरिस प्युपिलमधून जाणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतो. कमी प्रकाशात आयरिस प्युपिल मोठा करून अधिक प्रकाश आत जाऊ देतो. जास्त प्रकाशात आयरिस प्युपिल आकुंचन करून अधिक प्रकाश आत जाण्यापासून प्रतिबंध करतो. डोळ्याची लेन्स मध्यभागी कठीण आणि बाहेरील बाजूस हळूहळू मऊ होते. डोळ्यात शिरणारा प्रकाश रेटिनावर प्रतिमा तयार करतो. डोळ्याच्या लेन्स आणि रेटिनामधील अंतर सुमारे 2.5 सेमी असते. त्यामुळे कोणत्याही स्थितीतील वस्तूंची प्रतिमा 2.5 सेमी अंतरावरच तयार होते. डोळ्याची लेन्स वस्तूंच्या अंतरानुसार फोकस लांबी बदलण्यासाठी बारीक समायोजन करते. ही लेन्स सिलिअरी स्नायूमध्ये स्थित असते. जे वस्तूच्या स्थानानुसार फोकस लांबी बदलण्यास मदत करतात. डोळ्याची लेन्स वस्तूची उलटी आणि प्रत्यक्ष प्रतिमा रेटिनावर तयार करते. रेटिना हा अत्यंत संवेदनशील पडदा आहे, ज्यावर प्रकाश संवेदनशील पेशी मोठ्या प्रमाणात असतात. ही पेशी प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सक्रिय होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात. हे संकेत ऑप्टिक नर्व्हच्या सहाय्याने मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदू या संकेताचे विश्लेषण करून वस्तूंचे वास्तविक स्वरूप समजून घेतो आणि त्यामुळे आपल्याला वस्तू जशाच्या तशा दिसतात. डोळ्याची लेन्स तंतुमय, फायब्रस आणि जेली सारख्या पदार्थाने बनलेली असते. सिलिअरी स्नायू या लेन्सच्या वक्रता काही प्रमाणात बदलू शकतात. डोळ्याच्या लेन्सची वक्रता बदलल्याने तिची फोकस लांबी, फोकल लेंथ बदलू शकते. जेव्हा आपण दूरवरच्या वस्तू पाहतो तेव्हा सिलिअरी स्नायू शिथिल रिलॅक्स होतात आणि डोळ्याची लेन्स पातळ थिनर होते. यामुळे लेन्सची फोकल लांबी वाढते आणि आपण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. या उलट जेव्हा आपण डोळ्याच्या जवळच्या वस्तूंना पाहतो तेव्हा सिलिअरी स्नायू आकुंचन कॉन्ट्रॅक्ट होतात आणि डोळ्याची लेन्स जाड थिकर होते. यामुळे डोळ्याच्या लेन्सची फोकस लांबी कमी होते आणि आपण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. डोळ्याच्या लेन्सची फोकस लांबी समायोजित करण्याच्या क्षमतेला
समायोजन ॲकोमोडेशन म्हणतात. तथापि डोळ्याच्या लेन्सची फोकस लांबी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी केली जाऊ शकत नाही. जर आपण छापील पान डोळ्याच्या खूप जवळ धरले तर प्रतिमा अस्पष्ट दिसू शकते किंवा डोळ्यावर ताण जाणवू शकतो. वस्तू सहज आणि स्पष्टपणे पाहण्यासाठी ती साधारणतः 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवणे आवश्यक आहे. ज्या किमान अंतरावर वस्तू स्पष्टपणे आणि डोळ्यांवर ताण न येता पाहता येतात त्याला स्पष्ट दृष्टिक्षेत्राचे किमान अंतर लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतात. यालाच डोळ्याचा निकटबिंदू नियर पॉइंट असेही म्हणतात. सामान्य तरुण व्यक्तींसाठी हे अंतर साधारणतः 25 सेंटीमीटर असते. डोळ्याने स्पष्टपणे पाहू शकणाऱ्या सर्वात दूरच्या बिंदूला दूरबिंदू फार पॉइंट म्हणतात. सामान्य डोळ्यासाठी हा बिंदू अनंत इन्फिनाइट असतो. कधी कधी डोळ्याची समायोजन क्षमता हळूहळू कमी होते. अशा परिस्थितीत व्यक्तीला वस्तू स्पष्ट आणि आरामात पाहता येत नाही. डोळ्याच्या लेन्सच्या समायोजन दोषांमुळे दृष्टी अस्पष्ट होते. प्रामुख्याने 3 प्रकारचे सामान्य दृष्टिदोष असतात. मायोपिया, हायपरमेट्रोपिया, प्रेसबायोपिया. मायोपियाला नजीकची दृष्टी असेही म्हणतात. मायोपियाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो, परंतु लांबच्या वस्तू पाहू शकत नाही. अशा व्यक्तीचा दूरबिंदू अनंताच्या तुलनेत जवळ असतो. हा दोष असलेल्या व्यक्तीला काही मीटरपर्यंतच्या वस्तू स्पष्ट दिसतात. मायोपियाच्या डोळ्यात लांबच्या वस्तूंचे प्रतिम रेटिनाच्या पुढे तयार होते, रेटिनावर नाही. डोळ्यांच्या लेन्सच्या जास्त वक्रतेमुळे किंवा डोळ्यांचा आकार जास्त लांबट झाल्यामुळे हा दोष निर्माण होतो. हा दोष योग्य शक्तीच्या अवतल भिंगाने सुधारता येतो. योग्य शक्तीचे अवतल भिंग प्रतिमा पुन्हा रेटिनावर आणते आणि त्यामुळे हा दोष दूर होतो.
समजा पियाग्रस्त व्यक्तीला 1 अंतरापर्यंतच वस्तू स्पष्ट दिसतात. जर त्याला अनंतापर्यंतच्या वस्तू स्पष्ट पाहायच्या असतील तर भिंग सूत्रानुसार आवश्यक अवतल भिंगाची फोकल लांबी F बरोबर x. हायपरमेट्रोपियाला दूरदृष्टी असे म्हणतात. हायपरमेट्रोपियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला लांबच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू दिसत नाहीत. या व्यक्तीचा निकटबिंदू सामान्य निकटबिंदूपेक्षा 25 सेंटीमीटर दूर असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला वाचन साहित्य डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावर ठेवावे लागते. हे अशासाठी होते की जवळच्या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण रेटिनाच्या मागे जाऊन एकत्र होतात. हा दोष डोळ्यांच्या भिंगाच्या जास्त फोकल लांबीमुळे किंवा डोळ्यांचा आकार लहान झाल्यामुळे होतो. या दोषाची सुधारणा योग्य शक्तीच्या उत्तल भिंगाने केली जाते. संधारणारी भिंगे असलेली चष्मे अतिरिक्त फोकसिंग शक्ती पुरवतात, जेणेकरून प्रतिमा रेटिनावर तयार होते. समजा हायपरमेट्रोपियाग्रस्त व्यक्तीला D अंतराच्या पलीकडील वस्तू स्पष्ट दिसतात. जर त्याला D अंतरापर्यंतच्या वस्तू स्पष्ट पाहायच्या असतील तर भिंग सूत्रानुसार आवश्यक उत्तल भिंगाची फोकल लांबी F बरोबर D. प्रेसबायोपिया हा एक दृष्टीदोष आहे, जो वय वाढल्यामुळे डोळ्यांची क्षमता कमी झाल्यामुळे होतो. बहुतांश लोकांमध्ये निकटबिंदू हळूहळू दूर जातो. त्यांना जवळच्या वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी चष्म्याची गरज भासते. हा दोष सिलियरी स्नायूंच्या कमजोरीमुळे आणि डोळ्यांच्या भिंगाच्या लवचिकतेच्या घटण्यामुळे होतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीला मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया दोन्ही असतात. अशा लोकांना द्विफोकसीय भिंगाची आवश्यकता असते. सामान्य द्विफोकसीय भिंगे 2 भागात असतात. वरचा भाग अवतल कॉन्केव्ह भिंग मायोपियासाठी लांबच्या दूरदृष्टीसाठी आणि खालचा भाग उत्तल भिंग हायपरमेट्रोपियासाठी वाचनासाठी वापरला जातो.
आजकाल दृष्टिदोष दुरुस्त करण्यासाठी संपर्क भिंगे किंवा शस्त्रक्रियेद्वारे सर्जिकल इंटरव्हेन्शन्स सुधारणा करणे शक्य आहे.